नमस्कार, विरुशाल यादव सारंग। आता पाहूयात बातम्या विस्तारानं। भाजप नेते चंद्रकांत पाटलांनी बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांची भेट घेतलेली आहे। चंद्रकांत पाटील आणि सुनेत्रा पवार यांच्यामध्ये पाऊण तास चर्चा झाली। बारामतीमधून सुनेत्रा पवारांची उमेदवारी ही जवळपास निश्चित मानली जाते। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। योगेश, चंद्रकांत पाटील आणि सुनेत्रा पवार यांच्यामध्ये जवळपास पाऊण तास चर्चा झालेली आहे, बैठक सुद्धा होतीये, काय अपडेट्स आहेत? वृषाली, आज चंद्रकांत पाटील बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावरती आहेत आणि आज बारामतीमध्ये महायुतीची महत्वपूर्ण अशी बैठक पार पडते। समन्वयासाठी ही बैठक असणार आहे आणि ज्यामध्ये महायुतीतले सर्व घटक पक्ष आज त्या ठिकाणी उपस्थित असणार आहेत। मात्र बैठकीपूर्वीच चंद्रकांत पाटील यांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतलेली आहे। यावेळी सुनेत्रा पवार यांनी चंद्रकांत पाटील यांचा सत्कार सुद्धा केलेला आहे। त्यासोबत जवळपास पाऊण तास या चंद्रकांत पाटील आणि सुनेत्रा पवार यांच्यामध्ये बैठक सुरू होती। या बैठकीमध्ये साधारणतः जी माहिती मिळालेली आहे त्यानुसार लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती मिळते, कारण सुनेत्रा पवार यांचं बारामती लोकसभा मतदारसंघात उमेदवार म्हणून नाव जवळपास निश्चित मानलं जात आहे। त्यामुळे या संपूर्ण बैठकीसाठी सुद्धा त्या उपस्थित राहणार अशी माहिती मिळते। या बैठकीवेळी आणि चंद्रकांत पाटील यांच्या स्वागतावेळी रुपाली चाकणकर, त्यासोबतच अजित पवारांचे पुत्र जय पवार हे सुद्धा उपस्थित होते आणि आता बैठकीला सुरुवात झालेली आहे। बैठकीला बारामती लोकसभा मतदारसंघात ज्यांच्यावर जबाबदारी देण्यात आलेली आहे, अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेते, त्यासोबतच भाजपचे आमदार राहुल कुल, दत्तात्रय भरणे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे आणि नेमका कसा समन्वय साधायचा या संदर्भात ही बैठक सुरू झालेली आहे। धन्यवाद योगेश, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।